निश्चितच मित्रांनो आपण पाहणार आहोत फर्स्ट इनिंगचा हा तिसरा मॅच लिंबोडे पक्ष वैजनाथ दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपला 12th मॅन अर्थात 12वा प्रतिनिधी आणि तो पण कंपल्सरी ड्रेसवरती ट्रॅक शूज जो खेळाडूंचा ड्रेस आहे तो 12वा प्रतिनिधीला असणं गरजेचं आहे अन्यथा पॅनलिस्ट केलं जाईल हे देखील या टुर्नामेंटचा नियम आहे कारण या आयोजनाचा जर विचार केला मित्रांनो तर अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन आज आपण पाहतो जयसोंडा क्रिकेट संघ चीज कांबळे यांच्या माध्यमातून पर्वचा जर विचार केला तर पाचवं आणि या पाचव्या पर्वामध्ये आज पाचवी रात्र 2 वर्षाचा विचार केला तर डे नाईट असे प्रथम आणि दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर लगातार 2 वर्ष नाईट आणि आजचं हे 5वं पर्व आणि याच्यामध्ये कमिटीने विचार केला की 5व्या पर्वामध्ये आपण चेंजेस काय करायचं तर निश्चितच चांगला चेंजेस पाहायला मिळाला अर्थात कर्जत तालुका आणि खालापूर तालुका 41st मॅच आपण एक शो मॅच म्हणून ठेवायची म्हणजे नेहमी दरवर्षी काही ना काही चेंजेस करण्याचा प्रयत्न या चीज कांबळे टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायचं या दिवसातील तिसरी लढत पाहिलं ना तर वैजनाथ व्ही पक्ष निंबोडेची टीम म्हटलं ना तर कैलास वाघमारे हा सुद्धा असेल यांच्या टीम मध्ये खेळण्यासाठी ज्याने ज्याच्या नावाचा या आदिवासी शृंखलेमध्ये दबदबा जर केला असेल ना तर खरंच या मैदानामध्ये मी फर्स्ट टाइम माझी सुरुवात झाली होती या चीज कांबळ्याच्या मॅचेस मध्ये सुरुवात केली होती मला चान्स दिला होता कॉमेंट्रीसाठी आणि त्याच वेळेस हे मैदान गाजवलं असेल ना तर हाच कैलास वाघमारे निंबोडे तेव्हापासून मी याला ओळखतो पाहायचं मैदानामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज या मैदानामध्ये पुन्हा एकदा मी सुरुवात करतो. सोंडाई माता चषक 2025 5चा दिवस आणि आजच्या 5व्या दिवसामध्ये कोण टॉप 6 मध्ये प्रवेश करेल 12वा शेवटचा सर एक मिनिट जरा अजूनही वैजनाथ टीमचा 12वा प्रतिनिधी अर्थात 12th मॅन संघांना सूचित करण्यात येतो की सामना चालू व्हायच्या अगोदर जर 12वा प्रतिनिधी नसेल तर पॅनलिस्ट देखील केला जाईल हा आयोजकांचा विषय हा आयोजकांचा निर्णय आणि तो निर्णय मात्र त्याच्यावरती अंमलबजावणी निश्चितपणे होऊ शकते. नक्कीच कारण की एवढी मोठी शृंखला आहे आणि त्या शृंखलेमध्ये ना तर गरजेचं आहे कारण की आपण एवढी मोठी शृंखला आयोजन करतो नियम आणि अटी या सर्वांना लागू केल्या पाहिजेत. पाहायचंय मैदानामध्ये नाणेफेकी जिंकली आहे टीम वैजनाथने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले निंबोडे टीमला. पाहायचंय कालच्या 2-3 दिवसामध्ये मी जर पाहिलं गेलं ना तर प्रथम नाणेफेकी जिंकून ज्या टीमने फलंदाजी स्वीकारली ना त्यांना मात्र कुठेतरी आपल्या सामन्याला परतावं लागलं कारण की कुठेतरी चुकी केली त्यांनी. टीम धामणी असेल आणि कालच्या दिवसामध्ये पण एका टीमने नाणेफेकी जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारली होती परंतु धावा जमवू शकले नाही आणि आपल्या संघाला कुठेतरी बॅक फुटला जाताना आणि घरचा रस्ता पकडावा लागला होता. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज रोहन सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. शेखर आणि हर्ष पाहायचंय सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय आणि 2 क्षेत्ररक्षक मात्र मॅन एंट्री पावलच्या बाहेर पाहायला मिळतात. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होते. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय मॅच स्टार्ट होतीये. पाहायचे टाळ्या वाजवल्या जात आहेत पहिला चेंडू फेस करण्यासाठी रोहन पहिला चेंडूवरती इथे मात्र पंच आमच्याकडे सांगतात 2 हात लांब करतात समांतर आणि पहिल्या चेंडूवरती पनिशमेंट केलं जात आहे रोहन गोलंदाजी करण्यासाठी आणि या चेंडूवरती धाव येते 1 या अंकावरती. चुकीची फेकी पाहायला मिळते सुरुवात चुकीची केली जाते. रोहन डावखोरा गोलंदाज या मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना टीम निंबोडे टीम कडून पाहायचंय पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुंदर खोलवर चेंडू होता हलक्या हाताने खेळून काढला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय मात्र आणि इथे मात्र फलंदाज श्री गणेशा करतोय आणि 1 धाव येते पहिल्या चेंडूवरती. 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 2 या अंकावरती.
मित्रांनो पाहायचं इथे मात्र या मैदानामध्ये ना 58 धावा जोडल्या असतील त्या कोरलवाडी टीमने चांगली फलंदाजी केली होती या इथे मात्र लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळतात आणि चांगल्या मॅचेस होतात आणि उद्याच्या दिवसामध्ये मोठ्या लढती पाहायला मिळतील एक साईडला आपल्याला पाहायला मिळेल चांगली वाघाची वाडी टीम अविनाश वाघ आणि माथेरानचा आपला एक हिरा कोहिनूर हिरा आजच्या या वर्षामध्ये त्याचा चांगला परफॉर्मन्स बेस्ट फील्डर आपण पाहायला मिळाला रायगड प्रीमियर लीग मध्ये अजय भस्मा चांगला चेंडू खेळून काढला इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय तोपर्यंत चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा पहिला चौकार 4 धावा येत आहेत डीजे 4 धावा त्या 4 धाव्याच्या साने धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या अंकावरती प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे वैजनाथ टीमने पाहायचं आता मात्र किती धावा जमवणार या मैदानामध्ये धावा जमवाव्या लागतील सुंदर फटका सजवला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय कार्पेट लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र 1 धावेत या चेंडूवरती पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक मोठे फटके येत नाहीयेत याने गरजेचं आहे आणि मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक म्हटलं ना तर तेवढंच ताकदीचा गोलंदाज पाहायला मिळतो डावखोरा गोलंदाज रोहन इथे मात्र फलंदाजानं झगडून ठेवलं जात आहे 1 चौकार आला फक्त रोहनच्या गोलंदाजीवरती ओहो सुंदर मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न इथे मात्र पंचांकडे अपील केली जातीये पंच बोट आकाशाकडे उंच करतायत पहिल्या गड्याचं पतन पहिला झटका बसतोय टीम वैजनाथ टीमला फलंदाज बॅक टू पहिल्याने त्यांना पाहायला मिळेल शेखर निर्णय हा अंतिम ठेवायचा आहे अंपायर्स कॉल आपण द्यायचा आहे अंपायर्स कॉल द्यायचा आहे आपण प्लीज आणि चेंडू दिसत नाहीये कधी कधी ठेवला व्हाईटला पण रिव्ह्यू घेतात सगळ्याला रिव्ह्यू पण रिव्ह्यू अल्ट्राइज लावला कटला एलबीडब्ल्यू साठी नाही सांगू ना नाही तू काय करतो तर काय मध्ये संजय वाघमारे सर आपण दक्षता घ्यायची एलबीडब्ल्यू साठी ना रिव्ह्यूची उपलब्ध नाहीये आणि पहिल्या दिवसापासून नाहीये आपल्याला आपणच पंच आहात आणि आपल्याला माहिती पाहिजे आणि फलंदाज बॅक टू पवेलियन शेखर पहिल्या गाड्याचं पतन झालं शेखरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 7 या अंकावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय बिरजू एक जुना जाणता खेळाडू म्हटलं जातं या खेळाडूला पाहायचंय आता मात्र इथे मात्र तंबूमध्ये परतावलाय चांगली गोलंदाजी डावकर हाताने गोलंदाजी करतोय रोहन गोलंदाज सुरुवात चांगली केली रोहनने आपल्या टीम साठी गोलंदाजी करत असताना मोठ्या फटक्यांसाठी इथे मात्र जकडून ठेवले फलंदाजांना वैजनाथ टीम साठी फलंदाजी करत असताना नवीन फलंदाज बिरजू आता पाहायचंय कशा पद्धतीने ओहो सुंदर भन्नाट वेगाने चेंडूला फेस केला इथे मात्र डॉट चेंडूची सांगता येते अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते चेंडू पडल्यानंतर वेग मिळाला चेंडूला आणि जकडून ठेवलं जाते फलंदाज बिरजूला धावसंख्या स्थिरावतीये या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या अंकावरती एका गाड्याचं पतन होतोय मी म्हटलं होतं कुठेतरी चुकी करतात प्रथम नाणेफेकी जिंकून इथे मात्र फलंदाजी स्वीकारतायत हो इथे बॅटची लिडिंग एज घेतली जाते क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता परंतु चुकी केली जाते आणि एका धावेचं रूपांतर इथे मात्र फलंदाज धोक्याची घंटा होणार का नाही परंतु 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि पंच षटक संपलायचा इशारा करतात 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 या अंकावरती
दुसऱ्या गटाचं पतन. बॅक टू पवेलियन. हर्ष. गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. गोलंदाज मार्क वरती. गोलंदाज मॅन फ्रॉम निंबोडे टीम कडून निलेश. सुरुवात चांगली केली आहे निलेशने. डावखोरा फलंदाजाला माघारी धाडलाय. गणेश या फलंदाजाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. रोशन पाहायचं आपल्या टीम साठी किती रोशन दाखवतोय. चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नाणेफेकी हरली म्हणून मॅच कोणी हारत नाहीये. कारण की इथे मात्र लढावं लागतं शेवटच्या क्षणापर्यंत. क्रिकेट आहे. क्रिकेट हा शेवटच्या चेंडूपर्यंत खेळ पाहायला मिळतं. आणि मैदानामध्ये आता पाहतोय मॅच निंबोडे यांच्या विपक्ष वैजनाथ लढत पाहायला मिळतोय. इथे मात्र मोठा फटका सजवलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय परंतु चेंडू निघून जातोय. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय हा. दन 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 करत 4 धावांसाठी चौकार ठोकरेच्या. इथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू पकडायला अडवायचं होता परंतु गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव जिथे होती ना तिथे मात्र 3 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळाल्या. आणि ह्या धावा मात्र रोखणं गरजेचं आहे. आपल्याला फलंदाजी करायची आहे. तिथे मात्र कुठेतरी कमतरता पाहायला मिळाली नाही पाहिजे. हो सुंदर. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालेलं आहे परंतु पंच आमच्याकडे वळतायत. स्वे दोन दिशेने समांतर हात लांब करतात. स्वेर घोषित करतायत. आणि इथे मात्र गोलंदाजावरती दबाव पाहायला मिळतोय. इथे मग चौकार षटकार लगावला ना तर कुठेतरी मात्र गोलंदाज दबावामध्ये पाहायला मिळतो. प्रेशर येतो कारण की फलंदाज मात्र तेवढ्या ताकदीचा पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता येते. धावसंख्या स्थिरावली जाते. इथे मात्र पुन्हा एकदा दुसरा लगातार चेंडू डॉट फेस केलाय. धावसंख्या स्थिरावली जाते. गोलंदाज मार्क वरती चांगली गोलंदाजी पाहतोय. निलेशच्या स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळते 14 या अंकावरती. इथे मात्र चांगलं शॉट सिलेक्शन केलं जात आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. मिसफील्ड पाहायला मिळते वारंवार. एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये पाहायला मिळतोय. आणि चांगली रनिंग पाहायला मिळते. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चेंडू पकडला असता तर मात्र 1 धाव इथे वाचू शकला असता परंतु थोडंसं कुठेतरी मिसफील्ड पाहायला मिळते. आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. 2 या अंकाने धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकावरती. 16 धावा धाव फळकावं लागल्यात अद्यापपर्यंत. चांगली फलंदाजी सुरुवात केली आहे. इथे मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दात मागितली जाते. इथे मात्र पंच दात फेटाळून लावतायत. आणि इथे मात्र षटक संपले आणि धाव येते. इथे मात्र लेग बाय स्वरूपामध्ये 1-2 षटकांचा खेळ संपलाय. आणि 17 या अंकावरती जाऊया आपण डीजे कडे.
लावले ना कोणत्याही फलंदाजाने तर 500 रुपयाचं बक्षीस पाहायला मिळतंय धना वाघमारे यांच्याकडून. चांगलं इथे मात्र फलंदाजांवरती पैशांचा वर्षाव बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज मार्कवरती गोलंदाज अतिश सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. 6 चेंडू फेस करायचे अतिशला. धावसंख्या जाऊन पोते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 या अंकावरती 2 फलंदाज बॅक टू पवेलियन. इथे मात्र मोठा फटका सजवलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू येतोय वन बाउन्स टांगापट्टी गोड फरार येतोय हा चौकार 4 धावा ठाकरेच्या. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय गोलंदाजावरती दबाव टाकलाय आणि 4 धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 या अंकावरती. चांगली फलंदाजी केली आहे सुरुवात केली आहे चांगली. सुरुवात केली आहे चौकाराने या गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय. एका चेंडूवरती अजूनपर्यंत 5 चेंडू शिल्लक आहेत अतिशय गोलंदाजी करत असताना. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न इकडे मात्र अपील केली जाते परंतु इथे मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव येते 1. इथे मात्र आताच आगमन झालंय भारतीय जनता पार्टी सरचिटणीस भारतीय युवा मोर्चा खालापूर तालुका माननीय श्री मनोज शेठ पारठे यांचं आगमन झालं. त्यांच्या समवेत अजून बाळा पारठे सूरज बद्रिके यांच्या समवेत त्यांचं आगमन झालंय. आपण यायचंय मंचावरती स्थानापन्न व्हायचंय आणि या शृंखलेचा आनंद घ्यायचाय. आपले सोंडाई माता चषक चिंच कांबला यांच्या वतीने सहर्ष स्वागत आपण. आणि या 6 दिवसाच्या नाईट शृंखला पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये हे जे बक्षीस आपल्याला ट्रॉफी लागलेत ना त्या या माननीय श्री मनोज शेठ पार्टे यांच्या मार्फत आपल्याला हे बक्षीस लागले. त्यांचे सहर्ष स्वागत. या विभागामध्ये कुठेही मॅचेस असू द्या कोणताही कार्यक्रम असू द्या आपण त्यांच्याकडे गेलो ना की आपल्याला त्यांची साथ लाभते हे महत्वाचे आहे. आणि त्याचबरोबर पार्टे कलेक्शनचे मालक आमचे मित्र चांगले अंकितजी पार्टे साहेब यांच्याकडून कूलर एक बक्षीस म्हणून लाभले. त्यांचे सुद्धा या सोंडाई माता चषक चिंच कांबला यांच्या वतीने सहर्ष स्वागत. त्यांच्या समूहात आपल्याला पाहायला मिळतात सतीश महाबळे यांचं आगमन झालंय. इथे मात्र चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल झाला क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली आला आणि इथे मात्र झेल पकडला जातोय. चेंडूला झेज केलाय फलंदाज बॅक टू पवेलियन बिरजू याच्या इथे मात्र फलीचा अंत होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये 24 या अंकावरती. ठोक डीजे. नवीन फलंदाज 18 नंबरची जर्सी म्हटलं ना तर विराट कोहली एक मातबर खेळाडू आणि केतन हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला फलंदाजी करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला होता अतिशवरती 4 धावा जमवल्या त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते आणि इथे विकेटचं पतन केलंय. चेंडू समाप्त झालेत 5 आणि धावा दिल्या तर 7. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या अंकावरती. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज अतिश शेवटचा चेंडू असेल अतिशचा पायचे चांगले फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. फलंदाजांना जकडून ठेवलं जात आहे. इथे मोठा फटका खेळलाय परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथे मात्र आल्या पावली फलंदाज बॅक टू डगआउट.
चांगली कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज निकेशच्या मार्फत. मोठा फटका सजवला चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तत्पर पाहायला मिळतोय. कोणतीही चूक न करता झेल टिपला जाते. इथे मात्र विकेटचं पतन होतंय. में मेहंदी रंग लाती है सूखने के बाद में गेंदबाज को मजा आता है विकेट लेने के बाद में. आणि इथे मात्र आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बॅक टू डगआउट पाहायला मिळाला. इथे मात्र फलंदाजांची लाईन लागली जाते. बॅक टू बॅक फलंदाज इथे मात्र पवेलियन मध्ये येताना पाहायला मिळत आहेत. चांगली कमबॅकिंग गोलंदाजी करतात टीम निंबोडेकडून. प्रथम नाणेफेकी जिंकली होती वैजनाथ टीमने. मात्र धावा इथे मात्र थोड्या कमी जमवल्या असतील तर 26 या अंकावरती लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळतात. किरण मोरे साहेब आपण यायचं आहे मंचावरती स्थान पाहून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. इथे मात्र काय घडतंय मैदानामध्ये दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती परंतु इथे मात्र पंच स्वेर घोषित करतायत आणि एक अवंतर धाव येते या चेंडूवरती आणि अवंतर धावेच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाऊन सरसावतीये 27 या अंकावरती. पंचांचा निर्णय अंतिम असेल. प्लीज आपण अद्यापपर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. इथे गोलंदाजी करण्यासाठी निकेशने मोठे फटके मारावे लागतील. निंबोडे टीम मध्ये कैलास वाघमारे सारखा फलंदाज असेल तर कुठेतरी मात्र धावा जमवाव्या लागतील टीम वैजनाथ टीमला. या चेंडूवरती धावसंख्या आहे ते एक धाव जमून आपल्या धावा जमवल्या जाणार नाही तर कुठेतरी चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. आणि या मॅच मध्ये जर पाहायला गेलं ना तर प्रेक्षक सुद्धा नाराज असतील कारण प्रेक्षकांना फक्त आणि फक्त आहे ना चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला लागते. इथे मात्र फलंदाजांना जकडून ठेवलं जात आहे. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक 2 चेंडू मागे धावतायत. इथे मात्र उचल फेक केली जाते तोपर्यंत धावा जमवल्या जातात 2 या अंकावरती. इथे मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु इथे मात्र बॅट वरती चेंडू येताना पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लेन लाईन कुठेतरी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय आणि इथे मात्र फलंदाजांना जकडून ठेवलं जातंय. एकही मोठा फटका इथे मात्र 6 धावेच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला नाही. टीम वैजनाथ टीम कडून फलंदाजी करत असताना चौकार आलेत परंतु इथे मात्र षटकार अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाहीये. महोदय टीमचे पॅकर अक्षय पाटील आपण समालोचन कक्षामधून येऊन स्थानापन्न व्हायचे. तुमची वाट पाहत आहेत सुनीलजी मुकणे आयोजक यायचे आपण. आणि या चेंडूवरती अवंतर धाव येते. कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र काय घडतंय आणि लेग बाय स्वरूपामध्ये एक अवंतर धाव येते या चेंडूवरती. लेग बाय स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतीये 32 या अंकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज मार्कवरती निकेश. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. प्रथम गोलंदाजी केली रोहनने धावा दिल्या 9 आणि 1 विकेट मात्र रोहनने आणि दुसरी गोलंदाजी केली निलेशने धावा दिल्या 8 आणि 1 विकेटचं पतन केलं. तिसरी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अतिश याच्या स्वरूपामध्ये 7 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली 3 गोलंदाजांकडून. सुंदर इथे मात्र चेंडू फेस केला. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता येते. धावसंख्या स्थिरावली जाते. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 32 या अंकावरती. 4 षटक संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 इनिंगचा खेळ समाप्त होतोय. आता मात्र धावा जमवायच्या त्या निंबोडे टीमला 33 धावा जमवायच्या. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे.
मोहायचे टीम निंबोडे टीमला 33 सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. कैलास वाघमारे त्याचबरोबर निलेश वाघमारे ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. स्ट्रायकर अँडला फलंदाज निलेश वाघमारे, नॉन स्ट्रायकर अँडला फलंदाज कैलास वाघमारे आणि गोलंदाज मार्कवरती गोलंदाज गणेश पाहायचे. श्री गणेशा करणार का आपल्या गोलंदाजीवरून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते का? आणि इथे त्याचबरोबर प्रीत इंडस्ट्रीजचे यशवंत पाटील यांच्या इथे आगमन झालंय मंचावरती. आपण पाहतात मॅचचा आनंद घेतात त्यांचे चिच खांबला टीम यांच्याकडून सहर्ष स्वागत. पाहायचं सामन्यांचा आनंद घेताना पहिला चेंडू फेस केलाय गणेशने, चांगली सुरुवात केली आहे. डॉट चेंडूची सांगता येते, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. मॅनेंट्री पॉवर प्लेचे षटक क्रमांक 1 पाहायला मिळतं. 2 क्षेत्ररक्षक मात्र इथे मात्र मॅनेट पॉवर प्लेच्या बाहेर क्षेत्ररक्षक हलक्या हाताने चेंडूला कट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र चांगली कामगिरी पार पाडतोय. दुसरा चेंडू फेस केला, डॉट चेंडूची सांगता येते. धावसंख्या चांगली इथे 0 या अंकावरती पाहायला मिळते. 2 चेंडू फेस केलेत. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज गणेश चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. फलंदाजाने इथे मात्र अद्यापपर्यंत जकडून ठेवलं जात आहे. एकही धावा इथे मात्र आली नाहीये, अकाउंट ओपन करता आला नाहीये. टीम निंबोडे फलंदाजी करत असताना नाणेफेक इथे मात्र जिंकली होती. टीम वैजनाथ टीमने फलंदाजी स्वीकारली आणि धावा जमवल्या. 24 चेंडू मध्ये 32 धावा आणि येणारे 24 चेंडू 33 धावांचं इथे मात्र आव्हान ठेवलं ते निंबोडे टीम समोर. सुरुवात चांगली करतोय गोलंदाज गणेश, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तिसरा डॉट चेंडू पाहायला मिळतोय, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू डॉट फेकलेत. आता मात्र इथे या दिवसामध्ये मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? कारण की चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय, बाउन्स झाला आणि इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न इथे मात्र फसला जातोय आणि धाव संख्या इथे मात्र 0 या अंकावरती पाहायला मिळते अजूनपर्यंत. आणि इथे मात्र मोहदर टीमचे पॅकर्स अक्षय पाटील साहेब यांच्याकडून या आयोजकांसाठी या शृंखलेसाठी एक छोटीशी मदत आपल्याला मिळाली आहे. त्यांचे मंचावरती मॅचचा आनंद घेतात त्या साहेबांचे सहर्ष स्वागत. आणि इथे मात्र 4थ्या चेंडूवरती श्री गणेश केला जातोय. 1 धाव करती लागली जाते. गणेश गोलंदाजी करत असताना निंबोडे टीमचा कैलास वाघमारे इथे मात्र चुकी केली जाते. यष्टी रक्षक पाहायला मिळतोय. शेखरने इथे मात्र चुकी केली जाते. झेल सोडलाय कोणाचा तर कैलास वाघमारेचा. आता मात्र इथे मात्र मैदानामध्ये या वाघाचं वादळ फिरणार का या मैदानामध्ये पाहायचंय. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असतात हे आपले एसटी रक्षक शेखर साहेब म्हणूया आपण, कारण की महाराष्ट्र पोलीस कार्यरत असतात. पाहायचं चुकी केली जाते. शेखर एसटी रक्षक पाहायला मिळतोय. इथे मात्र आता कैलास काय करतोय, झेल तर सोडलाय. इथे मात्र मोठा फटका सजवलाय आणि इथे मात्र सन्मान दिला जातोय. चेंडूला येतोय सीमा रेषा पार. 1 बॉल टांगापटी घोडा फरार. 4 धावांसाठी चौकार.
खरवई दोन्ही टीमचा कर्णधार आपण. एक इनिंग संपली आहे आणि आपण यायचं दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. टॉस साठी यायचंय, प्लीज सहकार्य करायचंय, आपण यायचंय नाणेफेकी करण्यासाठी. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज सोमनाथ सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं. इथे मात्र पायाचा 6 चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजीसाठी स्ट्रायकरला फलंदाज गणेश. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहिला चेंडूवरती इथे मात्र पंच पनिशमेंट करतात गोलंदाज सोमनाथला. एक अवंतर धाव येते आणि इथे मात्र अवंतर धावच्या सहाय्याने इथे मात्र थर्ड अंपायरकडे इथे मात्र रिव्ह्यू ची मागणी केली जाते. प्लीज आपण वेट करायचंय, वेट वॉच करायचं, आपल्याला निर्णय कळवला जाईल. पहिला चेंडू फेस केला सोमनाथ गोलंदाजी करण्यासाठी, पंचांनी पनिशमेंट केले, परंतु टीम रिव्ह्यू पाहायला मिळतोय. सुनील मुकणे आपण यायचं मंचावरती कुठे असाल तर. वाईड बॉल येतो या चेंडूवरती. एक अवंतर धाव येते आणि अवंतर धावेच्या साहाय्याने धाव संख्या जाऊन पोहोचते 7 या अंकावरती. तर त्याच दरम्यान पाहू शकाल इथं आमच्या मान्यवर अगदी पाहिलं तर मनोज शेठ पार्टे, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस, भारतीय युवा मोर्चा खालापूर तालुका, अगदी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल प्रथम, द्वितीय आणि तृतीय, चतुर्थ या 4 ट्रॉफ्या अगदी आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केल्या गेल्यात. त्या ठिकाणी पाहता मान्यवरचा इथं मात्र आपण पाहता अगदी या स्पर्धेतनं रजा घेत आहेत. 6 धावा माफ करा, इथे मात्र थोडेसे सन्माननीय अंकित शेठ पार्टे यांच्या माध्यमातून पाहू शकाल या स्पर्धेसाठी आपण जर विचार केला तर उत्कृष्ट कूलर आपल्याला मात्र या ठिकाणी पुरस्कृत केला गेला. अगदी या स्पर्धेतनं मात्र रजा घेत आहेत. अगदी मान्यवरांचं मनपूर्वक आभार असतील या स्पर्धेच्या वतीनं, सोंडाई माता चषकाच्या वतीनं मनपूर्वक आभार आणि मनपूर्वक स्वागत असेल. त्यानंतर पहा मित्रांनो, प्रेक्षक वर्ग विनंती असेल आपण व्यासपीठावरती, व्यासपीठाच्या मागच्या बाजूला जे काही पार्किंग आपण करताय वाहनांची पार्किंग, ते त्वरित बाजूला घ्यायची. अगदी मान्यवरांना अगदी परत जायचं असतं, त्यामुळे आपण रस्ता मोकळा करायचा. इको असेल, टेम्पो असेल, साईडला घ्या प्लीज. इथनं जे कोणाची वाहनं असतील ते बाजूला घ्यायचं. ओ टू कॉम्बॉक्स योगेश. धन्यवाद. आता आपण पाहतोय मैदानामध्ये मॅच पहिल्या विकेटचं पतन झालंय. बॅक टू पवेलियन. निलेश फलंदाज झाला. इथे मात्र 33 धावा जमवत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी करत असताना सोमनाथ. पहिला चेंडू वाईड पाहायला मिळाला, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद केला निलेशला आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय विशाल. पाहायचं कशा पद्धतीने कामगिरी करणार. 33 धावा जमवायचे, 4 षटक पाहायला मिळतात, परंतु एक षटक संपलं, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या अंकावरती. प्लीज मॅच स्टार्ट करायचे, विलंब लावायचा नाही. मॅच साठी आपल्याला पुढील सामने खेळवायचे आहेत आणि आजचा 5वा दिवस पाहायला मिळतोय. चांगली शृंखला पाहायला मिळते या मैदानामध्ये. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते आणि तोपर्यंत इथे मात्र धाव जमवली जाते. एक बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु इथे मात्र मोठे फटके येत नाहीये. जकडून ठेवले फलंदाजांना आणि आता मात्र ज्याची झेल सोडली होती ना, तो मात्र स्ट्रायकरला कैलास वाघमारे पाहायचंय. आता मात्र मोठे फटके येणार का? चुकी केली होती क्षेत्ररक्षण करत असताना यष्टी रक्षक शेखर यांनी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कार्पेट लाईनच्या दिशेने चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, उचल फेक करतोय,
तोपर्यंत इथे मात्र एक धाव येते. एकेरी धावेने आपल्या टीमला इथे मात्र 33 धावा जमवता येणार नाही, तर एका दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे. प्रत्येकी ओव्हरमध्ये धावा इथे मात्र आल्यात 1च्या साहाय्याने. 8 या अंकावरती चांगले टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. सोमनाथ गोलंदाज इथे मात्र पंच आमच्याकडे वळतात, समांतर हात लांब करतात, स्वेर घोषित करतात आणि यवंतर धाव येते. तर विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु ज्या पद्धतीने फलंदाजी थोडी कमजोर पाहायला मिळाली होती ना, परंतु गोलंदाजीवरती मात्र चांगला भर पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने टीम दुसऱ्या दिवसामध्ये आपण धामणे टीम गोलंदाजी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत होती. इथे मात्र मोठा फटका सजवला, चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स इथे मात्र चेंडू जेज केला जातोय. तोपर्यंत इथे मात्र चांगलं रनिंग पाहायला मिळतंय. धावा येतात या चेंडूवरती. दोन धावेच्या साइन धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती 11 या अंकावरती. चार चेंडूचा खेळ संपला, अद्यापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत. सोमनाथ गोलंदाजी करतोय. आणि त्याचबरोबर इथे आगमन झालंय ऋषी मोरे साहेब आपण यांचे. या टुर्नामेंटसाठी जी आवश्यक गरज असते ना, सर्वांच्या इथे मात्र सन्मान केला जातो या आयोजकांच्या वतीने. ऋषी मोरे आपण यायचे. पाण्याची व्यवस्था केली आहे त्यांनी. एक चांगलं सुंदर व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. यायचं आपण मंचावरती स्थान बनवायचंय, सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. आयोजक आपल्याला इथे आमंत्रित करतायत. गोलंदाज मार्गवरती गोलंदाज सोमनाथने 1 धाव येते या चेंडूवरती. एक धावच्या सायने धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या अंकावरती. इथे मात्र एक धाव पाहायला मिळते, परंतु इथे मात्र आता समीकरण थोडं मात्र अवघड पाहायला मिळतंय का. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या अंकावरती. येणारे 12 चेंडू आणि 20 धावा. आता मात्र मॅच मध्ये रोमांचकता पाहायला मिळेल का. 12 चेंडू 20 धावा. क्रिकेट अनुष्ठितीने भरलेला खेळ. कोण जिंकेल कोण हरेल सांगू शकत नाही. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच पाहायला मिळेल का. मैदानामध्ये स्ट्राईक हँडला गेलेला फलंदाज कैलास वाघमारे, त्याचबरोबर सेकंड नंबर 2ऱ्या क्रमांकावरती फलंदाज विशाल. त्यानंतर व्यासपीठावरती आम्ही इथं आमंत्रित करतो सन्माननीय वैभव जाधव याचा. आपण व्यासपीठावरती वैभव दादा जाधव आपण या व्यासपीठावरती अगदी पाहिलं तर याच मैदानावरती त्यांची देखील एक स्पर्धा अगदी आपण पाहिलं तर जबरदस्त पार पडली आणि त्या स्पर्धेचे अगदी पाहिलं तर सक्सेसफुल आयोजक इथं मात्र त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. याचे वैभव दादा आपण देखील व्यासपीठावरती आपलं सोंडाई माता चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. तर त्यानंतर पुढचा सामना असेल दक्ष 11 मोदर आणि त्यांना फाईट करेल तर म्हणजेच खरवई क्रिकेट संघ. दोन्ही संघ टॉससाठी लगेच यायचा. त्यानंतर व्यासपीठावरती आपण पाहू शकाल इथनं मंदारदादा उतेकर आपणास देखील आमंत्रित करतो. याच व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. अगदी पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्यांना सन्मान चिन्ह सामनावीर आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या ते म्हणजे आमचे मंदारदादा उतेकर. अगदी पाहिलं तर भारतीय जनता पार्टी युवा नेते असतील, अगदी पाहिलं तर युवा कार्यकर्ता आणि त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स योगेश. धन्यवाद प्रवीण. जे वडवीर विभागाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मंदारजी उतेकर साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचे सुद्धा या शृंखलेसाठी सन्मान चिन्ह त्यांच्या मार्फत आपल्याला लाभले. त्यांचे सहर्ष स्वागत. सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचकामला यांच्या वतीने मॅच मध्ये रोमांचकता पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू 20 धावा मैदानामध्ये अजूनपर्यंत पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम निंबोडे टीमचा एक फलंदाज कैलास वाघमारे ज्याची झेल सोडली होती. इथे मात्र हवाई सफर चेंडू होतोय. इथे मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र चुकी केली जाते. दुसरा झेल सोडला जातोय कैलास वाघमारेचा. काही अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते.
परंतु क्षेत्ररक्षक चुकी करताना पाहायला मिळतात. इथे मात्र कुठेतरी थोडस दडपण पाहायला मिळेल कारण की डॉट चेंडू होतो. इथे मात्र एकही धाव घेतली जात नाहीये. इथे मात्र उत्साह कमी झाला. तर फलंदाजाला वाटलं होतं की आपली झेल पकडली जाईल परंतु चुकी केली जाते. 11 चेंडू 20 धावा. आता मात्र कमबॅकिंग फलंदाजी पाहायला मिळेल का? इथे मात्र झेल सोडला. चेंडू हवाई सफर येतोय. देखना फटका लंबा 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 छक्का. गेंदबाज हुआ हक्का पक्का. ठोक दीजिए. कोण झेल सोडलं या मैदानामध्ये आणि आता मात्र इथे फलंदाजीला सुरुवात केली जाते. कैलास वाघमारे मॅन फ्रॉम निंबोडे 6 धावा येत्या चेंडूवरती. 6 धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 19 या अंकावरती. हॅलो. तर यायचं पुढचा सामना दक्षिणी पण मोदर आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच खरबे क्रिकेट संघ. दोन्ही संघाचे कर्णधार आपण पाहता. खरबे क्रिकेट संघाचा कर्णधार आला. आपण पाहता मोदर संघ. आपण लगेच या टॉस साठी लगेच पोहोचायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. इथे मात्र मैदानामध्ये काय घडलंय प्रवीण वाघे आपण पाहायचं. झेल सुटल्या 2 झेल सोडल्या आणि इथे मात्र आता फटकेबाजीला सुरुवात केली जाते आणि आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 6च्या साहाय्याने 25 या अंकावरती. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि इथे मात्र मोठी फटकेबाजी करायला सुरुवात केली जाते. आता मात्र धावा जमवायच्या शिल्लक आहेत 8 आणि फलंदाज मैदानामध्ये इथे मात्र चांगली अतिशबाजी करताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम निंबोडे टीम कडून फलंदाज कैलास वाघमारे ज्याने हे चिंच कांबलेचं मैदान गाजवलं होतं. सुरुवात केली होती. इथे मात्र चेंडू हवाई सफर ट्रॅव्हल होतोय. तिथे मात्र चेंडू येतोय सीमा रेषेच्या पलीकडे. गगनचुंबीय देखना लंबा छक्का. 6 धावा. ठोक दीजिए.
हॅट्रिक केली आजच्या दिवसामध्ये. खूप खूप आभार. प्रेक्षकांचं मन इथे मात्र जिंकलं या फलंदाजाने. पहिली षटकार हॅट्रिक या मैदानामध्ये ज्याच्या बॅट मधून आली असेल ना तर हा निंबोडेचा कैलास वाघमारे. वन साइड हीरो है यो वन. इथे मात्र दोन्ही क्रिकेट संघ आपण टॉस साठी लगेच यायचा. उशीर करू नका, शेवटची लढत असेल आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर निंबर क्रिकेट संघाचा मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरला कैलास वाघमारे. पहिली षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल त्याच्या बॅट मधून आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच